सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। गुरुवारी 26 डिसेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता डोंबिवली पश्चिम येथील सुभाष रोडवरील कागद हॉटेल जवळ एक झाड काँक्रीट रस्त्याच्या कामादरम्यान अचानक मुळासकट उन्मळून MIDCच्या चालू लाईनवर कोसळले। यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता। सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे, मात्र काही वाहनांचे नुकसान झाले। याबाबतचे CCTV समोर आले आहेत। यापूर्वी काँक्रीट रस्त्याच्या कामांमुळे डोंबिवलीत झाडे पडली आहेत, मात्र याकडे कोणाचेही लक्ष नाही। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी देण्यात यावी, तसेच फरार संशयित आरोपी आणि मास्टर माइंड वाल्मिक कराड यांना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी आज बीड येथे होणाऱ्या मोर्चासाठी संतोष देशमुख यांच्या मस्साजोग या गावातील सर्व गावकरी सहभागी झाले आहेत। अख्खे गाव आपले सर्व व्यवहार बंद करून अक्षरशः घराला कड्या कुलूप लावून मोर्चात सहभागी झाले आहेत। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाला आज 19 दिवस पूर्ण झाले आहेत, तरीही यातील संशयित मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे हे तिघेही फरार आहेत। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोप्यांना अद्यापही पकडण्यात आले नसल्याने त्याचा निषेध म्हणून आज बीडमध्ये विराट मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। या मोर्चाच्या निमित्ताने संतोष देशमुख यांच्या मस्साजोग गावात कडकडीत बंद पुकारण्यात येणार आहे। तसेच गावातील एकूण व्यक्ती मोर्चात सहभागी होणार आहेत। मनोज जरांगे पाटील हे सुद्धा या मोर्चात सहभागी होणार असून मोर्चात सहभागी होण्यापूर्वी त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सूचक इशारा दिला आहे। आरोप्यांना पाठीशी घालणाऱ्यांना पाठी घालू नका, पश्चाताप होईल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय। देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे गुरुवारी 92व्या वर्षी निधन झाले। त्यांच्यासाठी स्वातंत्र्य स्मारक उभारावे अशी मागणी आता काँग्रेसकडून केली जात होती। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी 28 डिसेंबर रोजी स्मारकासाठी जागा मागितली होती। आता मनमोहन सिंग यांचे स्मारक बांधले जाणार आहे। काल झालेल्या कॅबिनेट बैठकीत याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग मधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती। या प्रकरणी राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे। या घटनेत सर्व स्तरावरून निषेध व्यक्त करण्यात येत आहे व बीड मधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आज सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात येत आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी हा मूक मोर्चा काढला जात आहे। आता या मूक मोर्चातून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामानिया यांनी माघार घेतली आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। राज्यात थंडीचा जोर ओसरला आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। राज्यातील 8 ते 10 जिल्ह्यात आज शनिवारी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे। गेले 2 दिवस राज्यात ढगाळ वातावरण आहे व काही भागात हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे। आज राज्यातील 8 ते 10 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे। शिक्षण विभागातून एक धक्कादायक अहवाल समोर आलाय। अहवाल असा की मराठवाड्यातील काही जिल्ह्यातील 30% शिक्षकांना मराठी देखील वाचता येत नाही। या अहवालानंतर गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवर चांगला संताप यावेळी व्यक्त केलाय। मी माझ्या मतदारसंघात दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्नशील राहील अशा प्रतिक्रिया आमदार प्रशांत बंब यांनी दिल्या आहेत। कुर्लाची बेस्ट अपघात घटना ताजी असतानाच घाटकोपरमध्ये देखील एक टेम्पो चालकाने भाजी मार्केटमध्ये गाडी घुसवून 5 जणांना चिरडल्याची घटना घडली आहे। घाटकोपरच्या चिरागनगर मार्केटमध्ये ही घटना घडली आहे। या घटनेत प्रीती रितेश पटेल या महाराष्ट्रातल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे, तर रेश्मा शेख
मारुफा शेख, तोफा शेख आणि मोहरम अली अब्दुल रहीम शेख हे पादचारी जखमी झाले आहेत। या प्रकरणी चालक उत्तम बबन खरात याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। चिरागनगर मार्केटमध्ये शिरतानाच अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि त्याने बाजारात आल्याचा 5 जणांना चिरडले आहे। अस्वच्छ झालेल्या चंद्रभागेची आता स्वच्छता करण्यात सुरुवात झाली आहे। चंद्रभागेच्या पात्रातील अस्वच्छतेबाबत माध्यमांनी आवाज उठवल्यानंतर आता पालिका प्रशासन व मंदिर समिती खडबडून जागे झाले आहेत आणि प्रशासनाकडून आता मंदिर समिती अंतर्गत पुणे येथील ओम एंटरप्राइजेस कंपनीमार्फत आउटसोर्सिंग पद्धतीने घेतलेले कर्मचारी व मंदिर समितीचे कर्मचारी यांनी पुंडलिक मंदिर परिसर, चंद्रभागा घाट ते जुना दगडी पूल येथे सर्व घाट, निर्मूल कपडे, प्लास्टिक इत्यादी वस्तूंची स्वच्छता केली आहे व 2 दिवसात 30 ते 35 कर्मचाऱ्यांनी जवळपास 20 टन कचरा गोळा केल्याने नागरिक, वारकरी यासह वारकरी संप्रदायातूनही समाधान व्यक्त होत आहे। या स्वच्छता मोहिमेसाठी पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने ट्रॅक्टर, जेसीबी व टिपर देण्यात येत आहे। येवला शहरासह परिसरात रात्रीच्या सुमारास जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांनी काढून ठेवलेला कांदा हा भिजला आहे। अगोदरच कांद्याला भाव नाही, त्यात पावसाने कांदा भिजल्याने मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे। या बातमीपत्रासह इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।